नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची कमिटी बघायची आहे, ती म्हणजे रंगराजन कमिटी. सी रंगराजन, टू बी व्हेरी प्रिसाइज, सी रंगराजन समिती. आता ही अत्यंत महत्त्वाची समिती आहे, कारण ती अगदी अलीकडे स्थापन झाली होती. अगदी अलीकडे म्हणजे आता 10 वर्ष झाले, पण तरी सुद्धा एक मेजर कमिटी जर म्हटली गरिबी रेषेशी संदर्भात किंवा दारिद्र्याच्या मोजमापा संदर्भात, तर रंगराजन समिती ही त्यातल्या त्यात बऱ्यापैकी लेटेस्ट समिती आहे. ओके, आता मुळात ही स्थापन का केली गेली, तर काय झालं की 2012च्या आसपास प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोगाने असं सजेशन दिलं, अशी शिफारस केली की जी गरिबी रेषा आहे त्या गरिबी रेषेची डेफिनेशन केली गेली पाहिजे 22 रुपये प्रति दिवस ग्रामीण भागामध्ये. म्हणजे थोडक्यात प्लॅनिंग कमिशनने असं सजेशन दिलं की दर दिवसाला ज्या व्यक्तीचं उत्पन्न ग्रामीण भागामध्ये 22 रुपयापेक्षा कमी आहे त्याला आपण पॉवर्टी लाईनच्या खाली समजायचं. सो हे जर 22 रुपये उत्पन्नाच्या खाली असेल तर तो गरिबी रेषेच्या खाली असेल, आणि जर दररोज 22 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तो गरिबी रेषेच्या वर असेल. तर याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर त्यावेळी टीका झाली. टीका अशी झाली की बाबा 22 रुपयाच्या वर म्हणजे माझं उत्पन्न, दररोजचं उत्पन्न जर 23 रुपये असेल तर याचा अर्थ मी गरिबी रेषेच्या खाली नाही. म्हणजे 23 रुपये जर माझं उत्पन्न झालं तर मी गरिबी रेषेच्या खाली नाही. ओके, सो याच्यावर फार मोठी टीका झाली की हे चुकीचं आहे. 22 रुपयामध्ये 23 रुपयामध्ये काही होत नाही, आणि त्याच्यामुळे एखादी नवीन प्रॉपर समिती स्थापन करणं गरजेचं आहे की जी व्यवस्थित गरिबी रेषेची डेफिनेशन करेल. ओके, सो जून 2012 मध्ये सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली की बाबांनो, नवीन पद्धतीने प्रॉपर गरिबी रेषा तुम्ही ठरवा. जून 2012. काही ठिकाणी याचा उल्लेख येतो मे 2012 असाही उल्लेख येतो काही पुस्तकांमध्ये किंवा काही ठिकाणी. पण ही जी जून घेतलेली मी, ही एक PIB प्रेस रिलीज आहे 7 ऑगस्ट 2014चा, त्याच्यामध्ये जून आहे. सो बेसिकली समजा मे किंवा जून याच्यापैकी एकच ऑप्शन असेल तर मे असेल तर मे लिहा नुसता, जून असेल तर जून लिहा. दोन्ही मात्र असतील तर कन्फ्युजन होऊ शकतं, तसं नॉर्मली होत नाही. सो जून 2012 मध्ये या समितीची स्थापना झाली. कधी? 2012 मध्ये. 2012 लक्षात ठेवा. आणि या समितीने आपला जो रिपोर्ट दिला तो 30 जून 2014 रोजी रिपोर्ट दिला. 30 जून 2014. आता या समितीचं बेसिकली या समितीचे ऑब्जेक्टिव्स काय होते, म्हणजे ऑब्जेक्टिव्स म्हणजे काय, उद्दिष्ट काय होती, बेसिकली कशासाठी ही नेमकी समिती होती. ऑब्जेक्टिव्स म्हणजे उद्दिष्टे. ठीक आहे. पहिला इथे दिलेला आहे बघा, रिव्ह्यू इंटरनॅशनल पॉवर्टी एस्टिमेशन मेथड्स. म्हणजे पॉवर्टी म्हणजे गरिबीच्या मोजमापासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय मानके, ओके, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या पद्धती वापरल्या जातात त्यांचा स्टडी करायचा. सो आंतरराष्ट्रीय पद्धतींचा स्टडी करणे नंबर 1. आणि मग त्याच्यावर आधारित म्हणजे ज्या बेस्ट आंतरराष्ट्रीय पद्धती असतील त्या बेस्ट आंतरराष्ट्रीय पद्धतींचा स्टडी करून, एक मिनिट मी हे पुसून टाकतो. सो या बेस्ट आंतरराष्ट्रीय पद्धतींचा स्टडी करून भारतासाठी योग्य ती गरिबी असणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येचा अंदाज बांधण्यासाठी भारतासाठी पद्धत विकसित करणे. आता याच्यापूर्वी होत्याच विकसित झालेल्या, तेंडुलकर समितीची होती, त्याच्या आधी लकडावाला होती, त्याच्या आधी अलग समिती होती, पण आता पुन्हा लेटेस्ट आंतरराष्ट्रीय पद्धतींचा स्टडी करायचा आणि भारतासाठी पद्धत ठरवायची. कशासाठी? गरिबीच्या अंदाजासाठी भारतासाठी पद्धती डेव्हलप करायची. त्याच्यानंतर मग ही पद्धत डेव्हलप केल्यानंतर त्याच्या आधारावर किती आणि कोणती लोकसंख्या ही गरिबी रेषेच्या खाली आहे त्याचे अंदाज बांधणे. ओके, की एस्टिमेट्स ऑफ पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याचे अंदाज बांधणे. आणि मग
त्यांना हे जे अंदाज आहेत की बाबा कोणत्या राज्यामध्ये किती जण दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यानुसार अशा दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना ज्या भारत सरकारच्या वेगवेगळ्या समाज कल्याणाच्या योजना आहेत, त्या समाज कल्याणाच्या योजना आणि ही पॉवर्टीची डेफिनेशन यांना कसं एकमेकांशी जोडता येईल ते बघणं. म्हणजे खास दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचा अंदाज बांधल्यानंतर ते कोण आहेत ते आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांना समाज कल्याण योजनांचा कसा लाभ देता येईल ते बघणे. ओके, आता समाज कल्याण हे मी जनरल टर्म वापरतोय, म्हणजे समाज कल्याण योजना म्हणजे समाज कल्याण विभागाच्या योजना असं नव्हे. समाज कल्याण योजना म्हणजे सगळ्याच समाजाच्या कल्याणासाठी, गरिबी निर्मूलनाच्या वगैरे वगैरे सगळ्या प्रकारच्या योजना. ठीक आहे, त्यांना या पद्धतीने जोडणं. ठीक आहे, ओके. आता या समितीचे, रंगराजन समितीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण बेसिकली आपण बघतोय रंगराजन समिती, लक्षात ठेवा, आपण बघतोय रंगराजन समिती. आता रंगराजन समितीच्या आधी होती तेंडुलकर समिती, आपल्याला माहित आहे. आणि तेंडुलकर समितीच्या आधी मग वेगवेगळ्या समित्या होत्या, म्हणजे ते अलग समिती होती, प्लॅनिंग कमिशनचा कृती दल होतं वगैरे वगैरे. सो आपण जर तेंडुलकर समिती याचा रेफरन्स घेतला तर तेंडुलकर समितीच्या आधी बघा की ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या पॉवर्टी लाईन बास्केट वापरल्या जायच्या. ओके, तेंडुलकर समितीच्या आधी ग्रामीण आणि ग्रामीण आणि शहरी अशा भागासाठी दोन वेगवेगळ्या पॉवर्टी लाईन बास्केट्स वापरल्या जायच्या. ओके, म्हणजे त्याच्यातले वेगवेगळे पदार्थ कोणते कन्सिडर करायचे, कोणत्या वस्तू कन्सिडर करायच्या, या वेगवेगळ्या होत्या. ठीक आहे. तेंडुलकर समितीने काय केलं, तेंडुलकर समितीने ग्रामीण आणि शहरी या दोघांसाठी एकच बास्केट डिसाईड केली. ठीक आहे, आणि त्याच्यावरनं मग राज्यांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या याच्यानुसार प्राइसेसच्या याच्यानुसार वगैरे ती एस्टिमेट वेगळे केले, पण बास्केट जी होती की कोणत्या वस्तू कन्सिडर करायच्या गरिबी रेषेच्यासाठी ती एकच बास्केट केली होती. आता आपल्याकडे आहे रंगराजन समिती. रंगराजन समितीने पुन्हा एकदा बॅक टू सेपरेट ऑल इंडिया रूरल अँड अर्बन पॉवर्टी बास्केट, म्हणजे तेंडुलकर समितीने रंगराजन समिती ही पुन्हा तेंडुलकर समितीच्या आधी म्हणजे लकडावाला समिती वगैरे त्याच्याकडे गेली आणि पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की आपण ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या PLB म्हणजे पॉवर्टी लाईन बास्केट, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय त्याचा अर्थ काय. सो ग्रामीणसाठी वेगळी पॉवर्टी लाईन बास्केट आणि शहरीसाठी वेगळी पॉवर्टी लाईन बास्केट, आणि याच्यावरनं या दोघांवरनं मग वेगवेगळ्या राज्यांच्या म्हणजे स्टेट लेवलच्या पॉवर्टी लाईन ठरवायच्या. ओके, सो रंगराजन समितीने काय केलं, पुन्हा एकदा दोन वेगळ्या पॉवर्टी लाईन बास्केट निर्माण केल्या. ठीक आहे, ओके. पुन्हा रंगराजन समितीच बघतो आपण. फूड कॉम्पोनंट ऑफ द पॉवर्टी लाईन बास्केट, सॅटिस्फॅक्शन ऑफ ऑल 3 न्यूट्रिएंट्स नॉर्म्स ॲप्रोप्रिएट. रंगराजन समितीने असं म्हटलं की जी फूड बास्केट आहे म्हणजे अन्न हा घटक जो विचारात घेतला जातो, हा अन्न घटक योग्य आहे जो आधी पण वापरला जात होता, आणि त्यांनी 3 न्यूट्रिशनल नॉर्म सांगितले जे आधी पण होते. 3 कोणते, एक म्हणजे कॅलरी म्हणजे काय, उष्मांक. सो रंगराजन समितीने काय सांगितलं की बाबा न्यूट्रिशन जे आपण बघतो की बाबा प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी किती अन्न घटक मिळाले पाहिजेत याच्यावर जर पॉवर्टी लाईन आपण ठरवत असू तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी इन्क्लूड करायच्या. एक म्हणजे कॅलरीज म्हणजे उष्मांक, दुसरं म्हणजे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, आणि तिसरं म्हणजे फॅट्स म्हणजे मेद. ठीक आहे, सो कॅलरीज, प्रोटीन्स अँड फॅट्स, 3 पक्क लक्षात ठेवायचा की या 3ही गोष्टी मिळाल्या पाहिजेत ॲडिक्वेट म्हणजे पुरेशा. राईट. पुन्हा रंगराजन समिती बघतो आहोत आपण.
रंगराजन समितीने पुन्हा म्हटलं की बघा, आपण याच्यापूर्वी लकडावाला आणि तेंडुलकर समितीमध्ये पण बघितलं होतं की लकडावाला आणि तेंडुलकर यांनी सुद्धा काय म्हटलं होतं की NAS म्हणजे नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स याच्यावर आधारित अंदाज बांधायचे नाही, तर NSSO म्हणजे काय, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन यांच्या आधारावर यांचा आधार घ्यायचा. हे रंगराजन समितीने पण कन्फर्म केलं. सो लकडावाला समिती, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती तिघांनी काय म्हटलं, NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन याचे आकडे वापरायचे. ओके, राईट. अजून एक रंगराजन समितीने काय म्हटलं की जे तेंडुलकर समितीच्या सारखंच होतं की कॅप्चर ऑफ स्पॅशियल अँड टेम्पोरल व्हेरिएशन इन प्राइसेस इन एस्टिमेटिंग द स्टेट लेवल अँड रुरल अर्बन पॉवर्टी लेवल्स. म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे असं की स्पॅशियल आणि टेम्पोरल म्हणजे कसं की समजा हा भारत आहे, समजा सो भारतामध्ये राजस्थानमध्ये किमती वेगळ्या असतील, महाराष्ट्रामध्ये किमती वेगळ्या असतील, इकडे आसाममध्ये किमती वेगळ्या असतील. सो जसं आपण स्पेसमध्ये इकडे तिकडे जातो तर त्याच्यात प्राइसेस व्हेरिएशन होतात. त्याच्यामुळे राज्यांमध्ये बघा किती उष्मांक पाहिजे, किती प्रोटीन पाहिजेत आणि किती फॅट पाहिजेत हे ठरलं, पण त्याच्यासाठी राजस्थानमध्ये वेगळा खर्च लागू शकतो, कारण राजस्थानमध्ये किमती वेगळ्या असू शकतात. महाराष्ट्रात वेगळा खर्च लागू शकतो, आसाममध्ये वेगळा खर्च लागू शकतो. त्याच्यामुळे जे भौगोलिक क्षेत्र आहे, भौगोलिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉवर्टी लाईनसाठी म्हणजे वेगवेगळ्या किमती लावायच्या पॉवर्टी लाईन डिसाईड करण्यासाठी. ओके, पुन्हा समजा आपण 2020 मध्ये तितक्या कॅलरी, प्रोटीन आणि फॅटसाठी किती पैसे लागतात हे मोजलं तर हे वेगळं येईल, आणि 2024 मध्ये मोजलं तर वेगळं येईल. म्हणजे हे काय आहे, काळ. सो काळ सापेक्ष सुद्धा पॉवर्टी लाईन बदलली पाहिजे. सो रंगराजन समितीने काय म्हटलं की भौगोलिक याच्यानुसार वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या प्राइस लेवल बघून, म्हणजे किमतींचे स्तर बघून त्यानुसार पॉवर्टी लाईनमध्ये बदल केले पाहिजेत, आणि प्लस वेगवेगळ्या काळात बदलणाऱ्या किमतीनुसार त्याच्यातही बदल केला पाहिजे. आणि असंच तेंडुलकर समितीने देखील म्हटलं होतं. सो याच्यावर रंगराजन आणि तेंडुलकर समिती दोघांचं एकमत होतं. राईट, ओके. रंगराजन समितीने एक स्वतःचं असं निरीक्षण नोंदवलं की आता ही 2012-13 मधली गोष्ट आहे. रंगराजन समितीने त्यांनी म्हटलं की पब्लिक एक्सपेंडिचर ऑन सोशल सर्व्हिसेस म्हणजे जे सामाजिक सेवा आहेत, सामाजिक योजना आहेत, समाज कल्याणाच्या बाबी आहेत, त्याच्यावर पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्च बऱ्यापैकी वाढलेला आहे. सार्वजनिक खर्च कोण करतं? सरकार करतं. सो थोडक्यात सरकारने अनेक समाज कल्याणाच्या योजना राबवलेल्या आहेत. मात्र जो NSSOचा कंझ्युमर एक्सपेंडिचर सर्वे करतात, ज्याच्यावर रंगराजन समिती, लकडावाला, तेंडुलकर समिती सगळे रिलाय करतात NSSO डाटावर, या NSSOच्या कंझ्युमर एक्सपेंडिचर सर्वेमध्ये आणि त्याच्यावर आधारित जी गरिबी रेषा तयार होते याच्यामध्ये हा खर्च कॅप्चर होत नाही असं रंगराजन समितीने म्हटलं. म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला सिंपल सांगतो. समजा हे NSSO वाले, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन वाले एका कुटुंबाकडे सर्वेसाठी आले. ओके, हे समजा 4 जणांचं कुटुंब आहे आणि हा सर्वे करणारा माणूस आला. हा सर्वे करणारा माणूस यांना विचारेल की बाबा तुम्हाला तेल, तूप, दही, वरण, भात, पोळी, भाजी याच्यावर किती खर्च लागतो. समजा त्याने 100 रुपये खर्च कॅल्क्युलेट केला की या कुटुंबाला एका दिवसाला 100 रुपये खर्च लागतो. आता समजा या हे कुटुंब एखाद्या समाज कल्याण योजनेचा लाभ घेत असेल तर समाज कल्याण योजनेचा लाभ घेते म्हणजे तो त्यांना लाभ फुकट मिळतो आहे, म्हणजे त्याच्यावर ते खर्च करत नाही. त्याच्यामुळे हे कुटुंब तो खर्च ऑब्व्हियसली सांगणार नाही, कारण त्यांचा खर्च होतच नाही. समजा या मुलाला प्राथमिक शिक्षण मोफत मिळत असेल तर हे जे वडील आहेत हे या सर्वे करणाऱ्याला सांगतील का की माझ्या मुलाला फ्री एज्युकेशन मिळतं आहे? नाही सांगणार.
आणि साहजिक का नाही सांगणार, कारण त्याचा खर्च होत नाहीये. पण प्रत्यक्षात अदरवाईज तो खर्च झाला असता, तो खर्च शासनाने केला आहे. म्हणजे समजा या एका मुलाच्या शिक्षणावर शासनातर्फे 100 रुपये खर्च होत असेल, तर याचा अर्थ तो खर्च जरी या व्यक्तीचा झाला नाही तरी तो खर्च झाला, शासनाने केला या व्यक्तीसाठी, पण तो खर्च इथे कॅल्क्युलेट होतोय का या 100 मध्ये? नाही. ओके. सो रंगराजन समितीने हे निरीक्षण नोंदवलं. ठीक आहे, ओके, हे लक्षात ठेवा. रंगराजन समितीने म्हटलं की जे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आपण मोजतोय, आपण काय मोजतोय की बाबा कॅलरी, फॅट्स आणि प्रोटीन्स याच्यावर होणारा खर्च जो मोजतोय म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोगावरील खर्च. ही जी पद्धत आपण वापरतो आहे पॉवर्टी एस्टिमेशनसाठी, हीच बरोबर आहे आणि योग्य आहे. आणि आधी पण तीच वापरली जात होती, आपल्याला माहिती आहे, तेंडुलकर आणि त्याच्या आधी पण. ओके. सो कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोगावरील खर्च, याद्वारे गरिबी रेषा ठरवणे, ही जी पद्धत आहे ही योग्यच आहे असं रंगराजन समितीने म्हटलं. उपभोगावरील खर्च पद्धत. ओके. आता मात्र एक अल्टरनेटिव्ह व्ह्यू रंगराजन समितीने दिला, एक पर्यायी दृष्टिकोन दिला. ते म्हटले की प्रत्यक्षात गरिबी रेषा ठरवताना हे बघितलं पाहिजे की एखादं जे कुटुंब आहे ते कुटुंब बचत करू शकतं का. थोडक्यात काय, थोडक्यात असं की समजा एखादं कुटुंब त्याच्या बेसिक गरजा भागवून जर बचत करू शकत असेल तर याचा अर्थ काय की त्यांच्या बेसिक गरजा भागतायत आणि त्याच्यावर त्यांना थोडंसं काहीतरी उरतं आहे ज्याची ते बचत करतायत. असं कुटुंब समजायचं की गरिबी रेषेच्या वर आहे. आणि जे कुटुंब अजिबात बचत करू शकत नसेल, अनेबल टू सेव्ह, तर ते गरिबी रेषेच्या खाली समजायचं. हा एक अल्टरनेट व्ह्यू दिला होता रंगराजन समितीने. ओके, राईट. आता रंगराजन समितीने या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी, आता रंगराजन समितीने प्रत्यक्षात नेमके काय अंदाज बांधले ते आपण बघू. आधी 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या की रंगराजन समितीचा जो संपूर्ण रिपोर्ट होता तो विशेष करून एक इंडिपेंडंट म्हणजे एक स्वतंत्र आणि मोठं सर्वेक्षण केलं होतं या संस्थेने, CMIE, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. ओके. यांनी एक मोठं सर्वेक्षण केलेलं होतं कुटुंबांचं. त्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन रंगराजन समितीने आपले अंदाज बांधले. ओके. सो एक लक्षात ठेवायचं की CMIEच्या सर्वेक्षणानुसार, हा पहिली गोष्ट म्हणजे हे डिसाईड करण्यासाठी की पॉवर्टी लाईन काय असावी. आता रंगराजन समितीने माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा बेसिक गरजा आहेत, या गरजांना 2 प्रकारांमध्ये विभागलं. एक प्रकार म्हणजे नॉर्मेटिव्ह आणि दुसरा म्हणजे बिहेवियरल. आता नॉर्मेटिव्ह आणि बिहेवियरल हे 2 शब्द इंग्लिशमधलेच लक्षात ठेवा. नॉर्मेटिव्ह म्हणजे काय? नॉर्मेटिव्ह म्हणजे ज्या काही गोष्टी कंपल्सरी गरजेच्या असतात, मग तो माणूस कुठेही राहणारा असो, कुठल्याही देशाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो किंवा कुठल्याही ठिकाणी राहणारा असो, त्याला आपण नॉर्मेटिव्ह म्हणतो. म्हणजे ते नॉर्म आहे की बाबा हे तर मिळालंच पाहिजे, त्याच्याशिवाय तू जगूच शकत नाही. आणि बिहेवियरल म्हणजे या गोष्टी कंपल्सरी नसतात, पण बेसिकली तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय, ज्या वातावरणात राहतो आहे, ज्या ठिकाणी राहतो आहे किंवा ज्या पद्धतीचं लाईफची त्याला सवय पडलेली आहे, त्याच्याशी संबंधित गरजा म्हणजे बिहेवियरल गरजा. ओके. आता उदाहरणार्थ बघा की जे अत्यंत थंड प्रदेश असतात, म्हणजे रशियाचा उत्तरेकडचा भाग घ्या तुम्ही, युरोपमधले स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज वगैरे घ्या, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शेगडी ही कंपल्सरी असते. बरेच जण वाईन पितात शरीराला गरम ठेवण्यासाठी, हे तिथे कंपल्सरी असतं. सो ते त्यांना त्यांच्या वागणुकीचा किंवा याचा भाग म्हणून करतात ते. आणि नॉर्मेटिव्ह म्हणजे काय की अगदी बेसिक कॅलरी मिळणं वगैरे ते याच्यात आलं. ओके, राईट. आता नॉर्मेटिव्हमध्ये बेसिकली नॉर्मेटिव्हमध्ये त्यांनी कशाचा हे केला, एक तर न्यूट्रिशन,
बाबा कंपल्सरी काय लागतं, नॉर्मेटिव्ह म्हणजे काय म्हटलं आपण, जे कंपल्सरी लागतं जगण्यासाठी. त्याच्यात पहिला मुद्दा म्हणजे न्यूट्रिशन, म्हणजे पोषण, म्हणजे जगण्यासाठीचं अन्न. ठीक आहे, की ते आयडियल अँड डिझायरेबल लेवल ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे मिनिमम काही पोषण मूल्याचं अन्न त्याला मिळालंच पाहिजे. ठीक आहे. आणि बिहेवियरलमध्ये नॉन फूड एक्सपेन्सेस, बिहेवियरलमध्ये कोणते होते, अन्न सोडून अन्येतर, म्हणजे अन्न व्यतिरिक्त इतर, म्हणजे काय, व्हॉट पीपल यूज ऑर कंझ्युम ॲज पर जनरल बिहेवियर, म्हणजे ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती राहते आणि ज्या वर्तणुकीचा त्या व्यक्तीला सवय पडलेली असते, त्याचा भाग म्हणून ते ज्या वस्तू किंवा ज्या वस्तू वापरतात किंवा ज्या वस्तूंचा उपभोग घेतात त्या बिहेवियरलमध्ये. ठीक आहे. आता नॉर्मेटिव्ह म्हणजे ज्या कंपल्सरी लागतात त्याच्यामध्ये, नॉर्मेटिव्हमध्ये त्यांनी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे न्यूट्रिशन, म्हणजे अन्न. बघा, नॉर्मेटिव्हमध्ये काय गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या, एक म्हणजे अन्न, अधिक त्यांनी 4 महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला नॉर्मेटिव्हमध्ये. म्हणजे कंपल्सरी. कोणत्या, क्लोथिंग म्हणजे काय, कपडे. हाऊस रेंट म्हणजे काय, घर भाडे किंवा निवारा म्हणू शकतो आपण त्याला, घर भाडे किंवा निवाऱ्याचा खर्च. हा, निवारा खर्च. तिसरं म्हणजे कन्व्हेयन्स, म्हणजे वाहतूक खर्च, कारण लोक कामावर जातात त्यासाठी त्यांना वाहतूक खर्च लागतो. आणि चौथं एज्युकेशन, म्हणजे शिक्षण. ओके. सो नॉर्मेटिव्हमध्ये कोणत्या गोष्टी त्यांनी दोन इन्क्लूड केल्या, एक म्हणजे अन्न किंवा पोषण, आणि दुसरं म्हणजे 4 महत्त्वाच्या गोष्टी, ज्याच्यामध्ये कपडे, घरभाडे किंवा निवारा खर्च, वाहतूक खर्च आणि शिक्षण. ओके, हे काय झाले नॉर्मेटिव्ह. ठीक आहे. आणि बिहेवियरलमध्ये काय, बिहेवियरल म्हणजे अन्न सोडून इतर खर्च. ठीक आहे, याचा उल्लेख केला. ठीक आहे. सो 3 गोष्टी काय झाल्या, एक म्हणजे नॉर्मेटिव्हमध्ये अन्न हा घटक आणि इतर 4 घटक. बरोबर. ओके. आणि बिहेवियरलमध्ये काय, वागणुकीशी संबंधित अन्न वगळता, म्हणजेच अन्येतर खर्च किंवा वस्तूंवरील खर्च. ठीक आहे. हे कशासाठी, गरिबी रेषेसाठी, पॉवर्टी लाईनसाठी. ओके, ठीक. आता याच्यातला जो नॉर्मेटिव्ह मधला हा जो अन्न घटक होता, अन्न घटकासाठी त्यांनी कशावर हे केला, कशाचा आधार घेतला, तर ICMR ही जी संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, महत्त्वाची संस्था आहे ICMR. ICMRने जे ठरवलेलं आहे की बाबा प्रत्येक व्यक्तीला साधारणतः किती उष्मांकाची, किती प्रोटीन्सची, किती फॅट्सची जरूरत आहे, तो ICMRच्या जे नॉर्म्स आहेत, निकष आहेत, त्यांचा वापर केला त्यांनी अन्न या घटकासाठी. मात्र त्याच्यामध्ये वयानुसार, जेंडर म्हणजे लिंगानुसार, आणि ॲक्टिव्हिटी म्हणजे किती त्या व्यक्तीचं म्हणजे काम किती तो व्यक्ती करतो, शारीरिक कष्ट किती करतो वगैरे, त्यानुसार थोडेफार बदल केले. आणि ते रूरलसाठी आणि अर्बनसाठी वेगवेगळे. ठीक आहे. सो बघा, याच्यामध्ये आपला अन्न हा एक घटक झाला, राईट. ठीक. सो त्यांनी मग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जो डेटा आहे त्यांचा हिशोब करून, आता हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, पॉवर्टी लाईन डिसाईड करताना बघा, नॉर्मेटिव्ह, बिहेवियरल. नॉर्मेटिव्हमध्ये काय, आधी एक अन्न, आपल्याला माहिती आहे अन्न, आणि हे 4 घटक, आणि इतर याच्यामध्ये हे अन्यतर घटक. न्यूट्रिशनमध्ये 3 गोष्टी होत्या आपण बघितलेल्या. 3 घटक कोणते, कॅलरी म्हणजे काय, उष्मांक. करेक्ट. सो कॅलरी म्हणजे उष्मांक,
आता रंगराजन समितीने असं ठरवलं उपलब्ध डेटानुसार की ग्रामीण भागामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिवस 2155 इतक्या उष्मांकाचं अन्न मिळालं पाहिजे. आधी किती होते बघा, 2400 होते आपल्याला माहित आहे ग्रामीण भागामध्ये. आता किती झालं, 2155. हे पाठ पाहिजे बाळांना. 2155 ग्रामीण भागामध्ये. कोणत्या कमिटीनुसार? सी रंगराजन. आणि अर्बन भागामध्ये थोडेसे कमी, म्हणजे 2090 कॅलरी इतके पाहिजेत. किती? 2090 कॅलरी. हे आधी किती होतं, 2100. राईट. सो 2155 ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये 2090. ठीक आहे. प्रोटीन्स, आता हे प्रोटीन फॅट्स नवीन आले बघा. प्रोटीन्स ग्रामीण भागामध्ये 48 ग्रॅम, शहरी भागामध्ये 50 ग्रॅम. आणि फॅट्स म्हणजे मेद ग्रामीण भागामध्ये 28 ग्रॅमची गरज आहे आणि शहरी भागातल्या व्यक्तीला 26 ग्रॅमची गरज आहे. ठीक आहे. सो ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी, 48 ग्रॅम प्रोटीन, 28 ग्रॅम फॅट्स. आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी, 50 ग्रॅम प्रोटीन आणि 26 ग्रॅम फॅट. आता ग्रामीण भागामध्ये हे इतका उष्मांक, इतके ग्रॅम प्रोटीन आणि इतके ग्रॅम फॅट हे जर महिनाभर दररोज खाल्ले, म्हणजे दररोज इतकं असं महिनाभर खाल्लं, तर त्याच्यासाठी येणारा खर्च आला 554 रुपये. किती? 554 रुपये महिन्याला. हे जे आहेत हे दररोजचे आहेत. उष्मांक, प्रोटीन, फॅट हे दररोजचं आहे. म्हणजे असे 30 दिवस केले आणि त्याला त्यावेळच्या प्राइसेसने जर गुणलं तर ते येतं मंथली, म्हणजे मासिक 554 रुपये पाहिजेत ग्रामीण भागामध्ये. आणि शहरी भागामध्ये पाहिजेत 656 रुपये, कारण शहरी भागामध्ये थोडीशी महागाई जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे 4 घटक आहेत, कपडे, घरभाडे, वाहतूक खर्च आणि एज्युकेशन, याला मंथली खर्च त्यांनी काढला ग्रामीण भागामध्ये 141 रुपये, शहरी भागामध्ये 407 रुपये. आणि मग इतर जे बिहेवियरल नॉन फूड एक्सपेन्सेस होते, म्हणजे अन्न वगळून इतर, त्या व्यक्ती ज्या सेटअपमध्ये राहतात त्या सेटअपमध्ये ज्या सवयी असतात त्यानुसार लागणारे अन्न सोडून इतर पदार्थ, वस्तू, त्याच्यावरचा खर्च त्यांनी कॅल्क्युलेट केला. ग्रामीण भागासाठी 277, शहरी भागासाठी 344. सो अन्न घटकासाठी किती? अन्न घटकासाठी 554 रुपये, यांना मी राऊंड करतो. अन्न घटकासाठी 554 रुपये ग्रामीण भागामध्ये. इतर 4 घटकांसाठी ग्रामीण भागामध्ये 141 रुपये आणि इतर जे बिहेवियरल आहेत, इतर घटक, त्याच्यासाठी 277 रुपये. त्याच पद्धतीने शहरी भागामध्ये या घटकासाठी, अन्नासाठी 656, इतर 4 महत्त्वाच्या घटकांसाठी 407 रुपये आणि इतर घटकांसाठी 344 रुपये. अशा पद्धतीने ग्रामीण भागात महिन्याचा खर्च मिनिमम यांच्यासाठी आला 972 रुपये, म्हणजेच दिवसाचा खर्च आला 32 रुपये. हे मित्रांनो, हे पाठ पाहिजे. हे जे डिटेल ब्रेकअप आहे तो पाठ नसला तरी चालेल, मात्र हा 972 प्रति महिना प्रति माणशी किंवा किंवा 32 रुपये प्रति महिना प्रति माणशी ग्रामीण भागामध्ये. आणि शहरी भागामध्ये तो आला 1407 रुपये, म्हणजेच दिवसाला 47 रुपये. दिवसाचं सोडून द्या, तुम्हाला 30ने भागून येऊन जाईल. सो 2 आकडे कोणते लक्षात ठेवायचे? ग्रामीण भागासाठी 972, शहरी भागासाठी 1407. हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट आकडे. ठीक आहे. ओके. आता या मेथडनुसार, म्हणजे रंगराजन समितीच्या याच्यानुसार कोणती मेथड? आता ही मेथड. हे निकष लावायचे की ग्रामीण भागामध्ये महिन्याचे 972 रुपयापेक्षा कमी कोणाचं उत्पन्न आहे आणि शहरी भागामध्ये 1407 रुपयेपेक्षा कमी उत्पन्न कोणाचं आहे. हे जर निकष लावले आणि 2011-12 साठी लावले, तर रंगराजन समितीनुसार ग्रामीण भागात गरिबी येत होती 30.9%, म्हणजे 100 मागचे 30 लोक किंवा 10 मागचे 3 लोक गरिबी रेषेच्या खाली. अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये येत होतं 26.4% आणि एकूण येत होतं 29.5%, म्हणजे जवळपास 30, म्हणजे दर 100 मागे
30 किंवा दर 10 मागे 3 लोक हे गरिबी रेषेच्या खाली. आता 2011-12चे आकडे जर तेंडुलकरांच्या मेथडनुसार काढले, तेंडुलकरांचे मेथड आधीच आपण बघितले, ही रंगराजन मेथडनुसार इतके आले. जर तेंडुलकरांच्या मेथडनुसार काढले असते तर ते आले असते रुरल भागामध्ये 25%, हे 17% आणि 21.9%. सो तेंडुलकर समितीनुसार, आता इथे मी लिहिलंय डोंट कन्फ्यूज तेंडुलकर नंबर्स ऑफ 4-5. आपण तेंडुलकर समितीच्या वेळी बघितलंय की 2004-5 मध्ये तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार साधारणतः 37.2% पॉवर्टी येत होती ऑल इंडियामध्ये. 37. मग ही 21.9 कुठं आली तेंडुलकर समितीची? ही तर तेंडुलकर समितीची आपण 37.2 म्हटलं होतं. तर बाळांनो, हे जे 37.2 होतं ना, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, ते 2004-5 साठीचं होतं. आता काय केलं आपण की तेंडुलकर समितीचा फॉर्म्युला 11-12ला लावला, 4-5ला नाही, 11-12ला लावला, तर त्यानुसार 21.9 येत होती. पण रंगराजन समितीचा जर लावला तर 29.5 येत होती. म्हणजे काय की रंगराजन समितीच्या निकषांनुसार गरिबीचं प्रमाण जास्त दिसत होतं, भारतभर पण, शहरी भागात पण आणि ग्रामीण भागात पण. ठीक आहे. आणि ते किती जास्त दिसत होतं तर रुरल एरियामध्ये 19% जास्त, रुरल हे 25.7चं 30 पॉईंट झालं. म्हणजे याच्यातला फरक नाही बरं का, याच्यातला फरकाचं पर्सेंटेज म्हणजे 19% जास्त दिसत होती रुरल एरियामध्ये आणि 41% जास्त दिसत होती अर्बन एरियाजमध्ये. थोडक्यात काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की रंगराजन समितीनुसार भारतातली पॉवर्टी जास्त दिसत होती. ओके, ठीक आहे. म्हणजेच काय की जास्तीत जास्त लोकांना, बघा त्यावेळची ही बातमी आहे, इकडे बघा, हे बघा, ज्यावेळी रंगराजन समितीचा अहवाल आला तर रंगराजन समितीनुसार बघा 363 मिलियन म्हणजे 36 कोटी लोक गरिबी रेषेखाली दिसत होते, 29.6%. आणि तेच तेंडुलकर मेथडॉलॉजी, हा हे याचं कात्रण आहे पेपरचं, तेंडुलकर कमिटीचे निकष लावले 2011-12ला, त्यानुसार 26.98%, 26.98 कोटी म्हणजे 21.9%, म्हणजे कमी दिसत होते तेंडुलकरनुसार. रंगराजन समितीनुसार मात्र वाढलेलं होतं. ओके. सो रंगराजन समितीनुसार जास्त पॉवर्टी दिसत होती, हे पक्क लक्षात ठेवा. आता रंगराजन समितीच्या निकषांनुसार नंबर्स जे जास्त दिसत होते, म्हणजे एकूण किती लोक, 1, 2, 3, 4 असं मोजलं तर सगळ्यात जास्त लोक कुठे पॉवर्टी लाईनच्या खाली होते तर यूपीमध्ये. कारण काय, कारण यूपीची लोकसंख्याच मुळात जास्त आहे, त्यामुळे पर्सेंटेजमध्ये कमी जरी असले ते तरी नंबर्स त्यांचा जास्त असतो. बिहार 2 नंबरला होतं, MP 3 नंबरला होतं, म्हणजे मध्य प्रदेश, आणि ही तिन्ही जास्त लोकसंख्येची राज्य आहेत बघा. सो ॲब्सल्यूट नंबर्स म्हणजे निरपेक्ष नंबर्सचा विचार केला तर सगळ्यात जास्त गरीब यूपीमध्ये होते, त्याच्यानंतर बिहारमध्ये होते, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये होते. पण पर्सेंटेजचा जर विचार केला की बाबा त्या राज्यातल्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के गरिबी रेषेच्या खाली आहेत, म्हणजे टक्केवारी जर घेतली तर सगळ्यात जास्त गरिबी होती छत्तीसगडमध्ये, त्याच्यानंतर मणिपूरमध्ये आणि त्याच्यानंतर ओरिसामध्ये, आणि सगळ्यात कमी टक्केवारी गरिबी रेषेच्या खालची ती होती अंदमान निकोबारमध्ये. ओके. सो हे जरूर लक्षात ठेवा. राईट. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यापूर्वी आपण बघितलं होतं बघा की तेंडुलकर गटाने MRP म्हणजे मिक्स्ड रेफरन्स पिरियड हा वापरला होता. आधी काय वापरला होता? वापरला होता URP, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड. तेंडुलकर समितीने काय घेतला? मिक्स्ड रेफरन्स पिरियड. आता रंगराजन समितीने त्याच्या पुढे जाऊन मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड हा घेतला. रेफरन्स पिरियड, रिपोर्टिंग नाही, मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड MMRP. ओके. सो पूर्वी जो MRP वापरला होता मिक्स्ड रिपोर्टिंग पिरियड, त्याच्याऐवजी मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड. सॉरी, आधीमध्ये मी ते आरला रिपोर्टिंग म्हणून टाकतो, ते रेफरन्स आहे किंवा काही ठिकाणी रिकॉल वापरला जातो. हा मिक्स्ड रेफरन्स पिरियड काय होता की काही गोष्टी जशा कपडे, चपला, एज्युकेशन यासारख्या ज्या गोष्टी आहेत यांच्या बाबतीतला खर्च विचारला जाईल वर्षासाठीचा, 365 दिवसांसाठी. नॅचरल आहे, कपडे आपण दररोज तर घेत नाही, महिन्याला तर घेत नाही, वर्षातनं एकदाच घेतो, 2दा घेतो फार फार तर.
चपला पण अशा 1-2दाच घेतो. एज्युकेशन म्हणजे फीज जी आहे ती पण अशीच 1-2दाच लागते. सो काही गोष्टींमध्ये सर्व्हेच्या वेळी त्या कुटुंबाला जो विचारायचा खर्च आहे ना, तो कपडे, चपला, शिक्षण याच्या बाबतीत 365 दिवसाचा आठवायला लावायचा त्यांना. सो 365 डेज. त्याच्यानंतर खायचं तेल, अंडी, फिश, हे मटण वगैरे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला, फळं, मसाले, वेगवेगळी पेय याच्या बाबतीत विचारायचं 7 दिवसाचा ॲव्हरेज घ्यायचा. 7 दिवसाचा खर्च विचारायचा. आणि बाकी जे आहे उरलेले फूड आयटम्स म्हणजे उरलेले अन्नपदार्थ, फ्युएल म्हणजे इंधन, लाईट वगैरे वगैरे यांना विचारायचं, याच्यासाठी विचारायचा 30 दिवसाचा खर्च. याला म्हणतात मॉडिफाईड. म्हणजे तिन्ही याच्यामध्ये आपण वेगवेगळे हे वापरतोय, दिवस वापरतोय खर्चाच्या अंदाजासाठी. याला म्हणायचं मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड. सो रंगराजन समितीने काय वापरला? MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स किंवा रिकॉल पिरियड. ओके. सो मित्रांनो, या होत्या महत्त्वाच्या शिफारसी आणि त्याच्यावर आधारित पॉवर्टीचे एस्टिमेशन्स कोणाच्या बाबतीत? रंगराजन समिती. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे हे तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. थँक्यू व्हेरी मच.